नमस्कार, मी पद्मावती। आज मी तुम्हाला पुलाव राईस कसा करायचा ते मी दाखवित आहे। तर त्याचे मी साहित्य सांगते। इथे मी अर्धा वाटी बटाटा बारीक कापून घेतलेला आहे, अर्धा वाटी कॉलीफ्लावर बारीक चिरून घेतला आहे, अर्धा वाटी गाजर बारीक चिरून घेतला आहे, अर्धा वाटी फरसबी बारीक चिरून घेतली आहे, पाव वाटी पावट्याच्या बिया घेतलेल्या आहेत, पाव वाटी मटार घेतलेली आहे, एक मोठी मिरची अशी तोडून घेतलेली आहे। इथे मी अर्धा मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे, थोडी कोथिंबीर घेतली आहे, अर्धा वाटी तेल घेतलेले आहे। इथे मी अर्धा चमचा मीठ घेतला आहे, अर्धा चमचा काळी मिरी पावडर घेतली आहे आणि इथे मी अर्धा चमचा गरम मसाला पावडर घेतलेली आहे। आता इथे मी खडे मसाले घेतले आहेत। तर खडे मसाल्यामध्ये एक चक्रफूल घेतला आहे, 2 तमालपत्र घेतलेली आहेत, 2 दालचिनीचे 2 तुकडे घेतले आहेत। इथे मी काळी मिरी 5-6 घेतली आहे। इथे मी एक लवंग घेतलेली आहे। इथे मी 1.5 वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेतला आहे आणि 1.5 वाटी तांदूळ मी या वाटीच्या मापाने घेतलेला आहे आणि 1.5 वाटी तांदळासाठी मी या वाटीच्या मापानेच मी 3 वाटी पाणी घेतलेले आहे आणि हे तांदूळ मी 1.5 वाटी या वाटीच्या मापाने घेतले आहेत, स्वच्छ धुवून घेतले आहेत। हे 1.5 वाटी तांदूळ आणि 1.5 वाटी तांदळासाठी मी या वाटीच्या मापाने 3 वाटी पाणी घेतलेलं आहे। तर कृतीला सुरुवात करूया आपण। तर इथे मी सगळ्या भाज्या स्वच्छ कोमट पाण्याने धुवून घेते। तर इथे मी सगळ्या मिक्स भाज्या छान कोमट पाण्यात धुवून घेतलेल्या आहेत। आता तर इथे मी गॅसवर लहान कुकर गरम करत ठेवला होता, तो गरम झालेला आहे। आता कुकरमध्ये मी अर्धा वाटी तेल फोडणीला घालत आहे। तेल थोडं गरम होऊ देऊया आपण। तेल गरम झालेलं आहे। आता मी सगळे खडे मसाले घालत आहे आणि आता मी बारीक चिरून घेतलेला कांदाही घालत आहे फोडणीला। आता मिश्रण छान असे ढवळून घ्यायचं असं आणि कांदा थोडा मऊसर होऊ दे। कांदा मऊसर झालेला आहे। आता मी अर्धा चमचा मीठ घालत आहे, अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालत आहे, अर्धा चमचा गरम मसाला घालत आहे। आता व्यवस्थित मिश्रण एकजीव करून घेते मी। आता मी सगळ्या मिक्स भाज्या घालत आहे आणि आता मिश्रण छान एकजीव करून घेते। मिक्स भाज्या छान एकजीव करून घेतलेल्या आहेत। आता 1.5 वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेतला आहे। तर त्याच्यामध्ये मी 3 वाटी पाणी घालून घेत आहे। तीन वाटी पाणी ओतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यात मी पाण्यासकट तांदूळ असं घालत आहे। आता तांदूळ घातलेले आहे। आता थोडीशी मी कोथिंबीर घालत आहे, कारण की कोथिंबीरचा सुगंध खूप छान येतो, म्हणून मी थोडीशी कोथिंबीर घालत आहे आणि थोडीशी कोथिंबीर बाकी ठेवतही आहे। आता या कुकरला मी झाकण लावून घेते। कुकरचं झाकण लावून घेतलेलं आहे
आता 3 शिट्ट्या होईपर्यंत आपण थांबूया. तर 4 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता मी गॅस काढत आहे. आता कुकर थंड होऊ देऊया आपण. तर कुकर थंड झालेला आहे. आता मी ओपन करून बघते. तर आपला पुलाव तयार झालेला आहे. आता एका प्लेटमध्ये काढून घेते मी. तर अशा पद्धतीने पुलाव राईस करतात. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.